दादांनी शेवट भाजपला विरोध केला होता. नंतर अजित पवारांचा मृत्यू झाला. शिंदे महिनाभरात सावध झालेत का हो? जवळची सगळी मंत्रिपदं सोडली आहेत. 3 अर्थ उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील महत्त्वाची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा घेतलेला निर्णय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहेत. काही राजकीय विश्लेषक याची तुलना उद्धव ठाकरेंशी करतायत. कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी पर्यावरण मंत्री म्हणून रामदास कदमांच्या जागी आदित्य ठाकरेंची रिप्लेसमेंट करण्यात आली. एकीकडे मुलाला मंत्रिपद देणारे उद्धव ठाकरे तर दुसरीकडे आपल्याकडील महत्त्वाची खाती नेत्यांना वाटणारे एकनाथ शिंदे, अशी सरळ तुलना आता एका गटाकडून होऊ लागलीये. शिंदेंनी आपल्याकडील महत्त्वाची खाती सहकाऱ्यांना वाटली असल्यानं एकीकडे शिंदेंचा मोठेपणा दिसत असला तरी यातून भाजपच्या गोटातही काहीशी चलबिच्चे आहे. 2च दिवसांपूर्वी दरेगावी दौरा करून आलेल्या शिंदेंनी अचानक हा निर्णय का घेतला, यामागे काही नाराजी आहे? पक्षातील नेत्यांना बळ देण्यासाठी केलेली आपली झोळी खाली आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्रीपदी मन रमत नसल्यानं शिंदेंनी बिनखात्याचा मंत्री म्हणून भाजपवर कुरघोडी केल्याचीही चर्चा सध्या रंगते. शिंदेंनी आपल्याकडील खाती इतरांना देऊन ऐन अधिवेशनाच्या काळातच नवीन चर्चा घडवून आणल्यात. शिंदेंच्या या राजकीय खेळीमागे त्यांचं नेमकं राजकीय गणित काय, याची थोडक्यात माहिती समजून घेऊयात. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली खाती प्रामुख्यानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळापुरती तात्पुरत्या स्वरूपात आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवली असल्याची चर्चा आहे. आता शिंदे काही साधुसंत नाहीयेत की त्यांनी दानधर्म केला. अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, चर्चांमध्ये सहभाग घेणं आणि खात्यांची तांत्रिक बाजू सांभाळणं यासाठी शिंदे यांनी कामाचं विकेंद्रीकरण केल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे. शिंदेंनी आपल्याकडील सार्वजनिक बांधकाम खातं दादा भुसे यांना तर नगरविकास खातं उदय सामंत यांना, गृहनिर्माण खातं शंभूराज देसाई यांना सोपवलं. हे तिघेही सहकारी एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळची आहेत. शिंदेंची बाजू सांभाळून घेण्यात तिघांचाही हातखंडा आहे. शिंदेंनी या नेत्यांना राज्यात बळ देण्यासाठी त्यांच्याकडे आपल्याकडील अतिरिक्त जबाबदारी सोपवल्याची चर्चा असली तरी दुसरीकडे खुद्द आपल्या खात्यांची भाकरी फिरवणाऱ्या शिंदेंनी पक्षातील इतर मंत्र्यांना देखील यातून इशारा दिलाय. काही दिवसांपासून शिंदे आपल्या मंत्र्यांच्या खात्यात किंबहुना मंत्रिपदांमध्येही बदल करू शकतात, अशी चर्चा होतीच. याची सुरुवात शिंदेंनी स्वतःपासूनच केली आहे का, असाही प्रश्न यातून निर्माण होतोय. मिरिटवर काम न करणाऱ्या मंत्र्यांना हा सूचक इशारा समजण्यात येतोय. समाधानकारक कामगिरी न केल्यास मंत्र्यांच्या खात्यांमध्येही भाकरी फिरवली जाण्याची शक्यता शिंदेंच्या या निर्णयातून दिसून येते. दुसरीकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अलीकडेच निधन झालं. अजित पवार हे सरकारमधील अत्यंत प्रभावी नेते होते. त्यांच्याकडे अर्थसारखी महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याकडील जबाबदाऱ्यांचं ओझं सरकारवर आलं. अजित पवारांच्या पश्चात यावेळचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांनी आपली खाती सहकाऱ्यांना देऊन स्वतःला इतर धोरणात्मक निर्णय आणि राजकीय समन्वयासाठी मोकळं केलं असावं, असाही अंदाज वर्तवण्यात येतोय. यामध्ये आणखी एक डाऊट येतोय. सध्या अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं तसं रिकामच आहे. ते देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे घेतलंय. याच अर्थ खात्यासाठी एकनाथ शिंदेंनी लावलेली ही लॉबिंग तर नाहीये ना. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे असणारी सर्व महत्त्वाची पदं इतर मंत्र्यांना देऊन आपण बिनखात्याचा मंत्री आहे हे मेसेज तर दिलाय. सोबतच अर्थ खातं जर मोकळं असेल तर ते महत्त्वाचं खातं मला द्यावं, यासाठी शिंदेंनी लावलेली ही फिल्डिंग तर नाही ना. चर्चा याही आहेत. आता येऊयात तिसऱ्या शक्यतेकडे. म्हणजे बघा, 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा सत्तेचं समीकरण बदललं आणि शिंदेंना यांना मुख्यमंत्रीपदावरनं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं होतं, तेव्हा त्यांनी सुरुवातीला सत्तेत सहभागी न होण्याचा कल दाखवला. शिंदेंनी स्वतः उपमुख्यमंत्री होण्याऐवजी पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी याला विरोध दर्शवला. शिंदे सत्तेत नसतील तर आम्हीही मंत्रिपद घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. या दबावामुळे आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहामुळे शिंदेंनी अखेर इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. ज्या शिंदेंनी पदापेक्षा पक्षाच्या हिताला महत्त्व दिलं होतं, त्यांनी आता आपली खाती सहकाऱ्यांना देणं हे त्यांच्या टीम लीडर प्रतिमेला साजेशी असल्याचं मतसुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की हे केवळ अधिवेशनापुरते बदल नसून आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलाचीही नांदी असू शकते. शिंदे यांनी कामगिरीच्या आधारे काही मंत्र्यांना डचू देण्याचे आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत आधीच दिलेत. या सगळ्या मुद्द्यांव्यतिरिक्त मला सुद्धा आणखी एका गोष्टीचा डाऊट आहे. एकनाथ शिंदे हे काही अँगलनं सावध झालेत का, असा प्रश्न आहे.
म्हणजे बघा, जसं मी सुरुवातीला म्हटलं की अजित पवार आणि भाजप यांचे खटके मधल्या काळामध्ये उडाले. महानगरपालिका निवडणुकांमध्ये सर्रासपणे उडालेले खटके हे पाहायला मिळाले. आणि त्यानंतर अजित पवारांचं मृत्यू झालं. त्यानंतर रोहित पवार एकामागून एक शंका निर्माण करत गेले की कशा पद्धतीनं पटेल तटकरे यांनी चक्रव्यूह रचलं होतं, कशा पद्धतीनं अजित पवारांनी शेवटचा स्टँड भाजपच्या विरोधात घेतला होता. आणि त्यामुळे हा अपघात तर नाही, तर घातपात आहे या अँगलनं रोहित पवार डिबेट करतायत. अर्थात रोहित पवारांच्या या मताला सहमती देण्यासाठी उघडपणे कोणीही समोर आलेलं नसलं तरी दबक्या आवाजात चर्चा अजूनही ह्याच आहेत की हा खरोखर घातपात तर नाहीच ना. आणि या घातपाताच्या राजकारणामागे जर या घातपातामागे जर राजकारण असेल तर शिंदे आधीच सावध झालेत का, असाही प्रश्न आहे. तुमचं मंत्रिपदही नको, कोर्ट कचेरीचा मॅटरही नको, सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावण्याही नको आणि माझ्याकडे काहीच नको, ही भूमिका सध्या शिंदे घेऊ पाहतायत का, असे अनेक प्रश्न. कारण एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं डावलण्याचा प्रयत्न केला किंवा दाबण्याचा प्रयत्न केला. विधानसभेतही तेच घडलं. शिंदेंची नाराजी दिसून आली. कॅबिनेटवरती शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आपण बघितलाय. या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर शिंदेंना प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी सरेंडर व्हावं लागायचं किंवा मग हाजी करावं लागायचं. मग शिंदेंना भीती दाखवली जाणारे 5 मुद्दे. 1. सुप्रीम कोर्टात असलेली सुनावणी, ती आम्ही कधीही फिरू शकतो असा त्यांच्यावर असणारा राजकीय वर्दहस्त म्हणत असावा. 2. योगेश कदम, संजय शिरसाट, दादा भुसे, प्रताप सरनाईक हे अडचणीत आणलेले मंत्री, हे सध्या फक्त तुमच्या पक्षातील पण आम्ही तुमच्या घरातील व्यक्तीही अडचणीत आणू शकतो. मग इशारा श्रीकांत शिंदेंकडे होता का, असाही प्रश्न तयार होतो. मुद्दा 3. एकनाथ शिंदेंचं अस्तित्व भाजपमुळे. जर भाजपनं सोडलं स्वतंत्र निवडणुका लढा म्हटलं तर मग नगरपरिषदांमध्ये जी गत झाली तीच तुमची होऊ शकतोय. हा मेसेज पास केला जातोय का? आणि अजित पवार गेल्यानंतर एकनाथ शिंदेंची गरजच आता भाजपला उरलेली नाहीये, कारण अजित पवारांचा पक्ष म्हणजे भाजपच्या हातातलं रिमोट कंट्रोल झालंय. अशा ज्या होऊ घातलेल्या चर्चा आहेत, या सगळ्या चर्चांचं तात्पर्य जर काढायचं जर ठरलं असेल तर ते शिंदेंनी आपल्याकडील असलेले सगळे मंत्रिपद देऊन निष्कर्ष काय काढायचे ते सांगितलंय का? या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.